मंदिराला जाताना मध्येच एक ब्रिज लागतो, एक धरण आहे, तिथं तुम्ही फोटो काढू शकता. धरणाचं पाणी बघा पूर्ण स्टॉप झालं, तर वाहतं नाही आहे, पाऊस जरा कमी झाला त्यामुळे. आणि हा रस्ता वरती मंदिरासाठी जातो. आणि पुढचा व्ह्यू बघा, ते डोंगर काय छान दिसतात ना. मध्ये थांबून आपण थोडे सिनेमॅटिक व्ह्यू घेऊ. काय भन्नाट मजा येत असेल, तुम्ही इकडे येऊन पोहू शकता. बघ पोहता येत असेल तर तुम्ही पोहू शकता. पाणी जास्त खोल नाही आहे, इथे खोल असेल, तिकडे पाणी कमी आहे. तर बघा मित्रांनो, इथे आता खेळत आहेत, मस्त आहे. हा डॅम छोटा, आता पाणी कमी झालं आहे, मजा येते. आणि पाठवूनचा व्ह्यू बघा खूप छान आहे. तर इथून आपण जातोय मंदिराकडे. इथूनच जायला रूट तुम्हाला दाखवलं, तर मंदिरावरती जाण्यासाठी रोड आहे. तिथून जाऊन मंदिराचं दर्शन करूया. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये. तुम्ही जर वन डे स्पॉट बघत असाल फिरण्यासाठी, तर हा स्पॉट तुमच्यासाठी नक्की असू शकतो. तर आज आलो आहे कोंडेश्वर मंदिर, ते आहे कर्जतला. पाठीमागे जे मंदिर दिसते तुम्हाला, तिथंच आपल्याला जायचं आहे. श्रावण महिन्यात आपण सगळे माहिती आहे का, शंकराची पूजा करतो. तर हे एक शंकराचं मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊन आपण मंदिराची रचना कशी आहे, मंदिर कसं दिसतं, किती छान दिसतं, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला. आणि जर श्रावण महिन्यात तुम्हाला शंकराचं जर दर्शन घ्यायचं असेल, तर ही जागा खूप उत्तम आहे. आज सॅटर्डे आहे, तर बघूया किती गर्दी आहे की नाही, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. तर हे कुठे आहे, कर्जत स्टेशनवरून जवळजवळ 45 मिनिट्स वर आहे. आणि जर तुम्हाला इथे यायची सुविधा असेल, तर तुम्ही ऑटो करू शकता. एक ऑटोचे काही ते 200-300 रुपये घेतात. आणि जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल, तर अतिउत्तम. जसे तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यू बघितले रस्त्याच्यामध्ये, खूप छान छान सिनेमॅटिक व्ह्यू आहे, तुम्ही थांबून स्वतःचे फोटो क्लिक करू शकता. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया शंकराचं मंदिर. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला कोंडेश्वर मंदिर एक्सप्लोर करूया. जसं तुम्ही एंट्रन्स केलं, तर इथे पार्किंगची सुविधा आहे. पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही चार्जेस घेत नाहीत. आणि इथून पुढे जाऊ देत नाही. इथेच तुम्ही गाडी आपल्या पार्क करा. तर आता मंदिराचा परिसर इथून स्टार्ट होतो आहे. आणि इथं बघा स्टॉल लावलेत, इथं ओटी वगैरे तुम्ही घेऊ शकता. खाण्याची सोय तर असेलच. मस्त मंदिर आहे. कर्जतमध्ये जर तुम्ही वन डे रिटर्न बघत असाल प्लेस, तर ही प्लेस तुमच्यासाठी अतिउत्तम आहे. श्री कोंडेश्वर मंदिर. तर आता इथं बघा धबधबे, पाणी कमी झाले आहे. मी ऑगस्ट महिन्याच्या लास्ट वीकमध्ये येतो आहे. आता चालू झाला, इथूनच स्टार्टिंगला मंदिर चालू झालं. तर हे मंदिर आहे, आपण इथं जातोय. हां, इथं काय नाही, हे काय एवढं फेमस नाही आहे, पण तर हे मंदिर आहे. ह्याची वैशिष्ट्य म्हणजे हे अख्खं दगडामध्ये बनलेलं मंदिर आहे. खाली नाही, तर खाली गुफेमध्ये जायचं, तिकडं जायचं आहे. हां, तसं मी तर बघू शकता, पूर्ण अख्खा दगडामध्ये बनलेलं मंदिर आहे. हा पाठीमागचा दगड, त्या दगडावरतीच हे मंदिर बनलं आहे. तर ह्या दगडाच्या खाली तर गुफा आहे, तर या गुफेमध्ये आपण जाऊया. तर ही ती गुफा, तर त्या गुफेमध्ये आता जाऊया.
मित्रांनो बघा, गुफेमध्ये शंकराची पिंड आहे. इथे गणपतीची मूर्ती, इथे देवीची मूर्ती आहे. अभी चलेंगे तो आओ. मित्रांनो, हे तुम्हाला जर मंदिर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असे तुमचे चांगले कंटेंट मी बनवत राहतो, म्हणून सपोर्ट करा. तर मित्रांनो, आपलं कोंडेश्वर मंदिर करून झालं आहे. तर आता पुढचा स्पॉट बघूया काय करता येतं का जवळपास. तर व्हिडिओमध्ये अजून सर्व बनून राहा. बघूया अजून एक्सप्लोर काहीतरी करूया एक. तर कारण की आताशी फक्त 12 वाजले, तर आपल्याला एक स्पॉट करता येईल. आलीस ना? मित्रांनो, पाठीमागे एक छोटासा वॉटरफॉल आहे. जसं तुम्ही आता फुटेज बघितले. तुम्ही इथं टाइमपास करू शकता. आता थोडं पाणी आहे तर थोडं फ्रेश झालो, मस्त वाटलं. गरमीमध्ये थंड पाणी भेटलं, मनाला खूप शांत वाटते, ती शांतता वाटली. आता इथून आम्ही जातो आहे घरी. मध्ये काहीतरी एक स्पॉट असला तर करू.